झी 24 तास एक पाऊल पुढे। 2008 साली केंद्र सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला। या बाबतीत कॅगचा अहवालात संसदेत सादर करण्यात आला। एकूण 52,000 कोटींची ही कर्जमाफी होती। 164 कोटींची कर्ज नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं। योजनेमधील एकूण 22% प्रकरण, मोठा आकडा आहे हा, संशयास्पद असल्याचं कॅग नमूद करते। राज्यामधल्या 624 शेतकऱ्यांना ऑडिटमध्ये पात्र ठरूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असं कॅगच्या अहवालात म्हटलंय। आणखी एक घोटाळा आणि थेट आता कॅगनं महालेखा परीक्षकांनी या सगळ्यामध्ये ठपका ठेवलाय। त्यामुळे महत्व या सगळ्याला बघा। 2008 साली जी कर्जमाफी झाली होती सरकारच्याकडून, त्या संदर्भामध्ये मोठा खुलासा आहे कॅगकडून। कॅगनं आक्षेप घेतलेला हे जे मुद्दे आहेत ते अगदी बरोबर आहेत, परंतु कॅगला जी माहिती पुरवलेली आहे ती वरवरची आहे आणि हे एक हिमनगाचं फक्त एक वरचं दिसणारं टोक आहे, 8वा हिस्सा आहे, अजून 7 हिस्से पाण्यामध्ये आहेत। तर राजू शेट्टी म्हणतायत हे हिमनगाचं टोक आहे, घोटाळा आणखी मोठा असू शकतो, निश्चित हे गंभीर आहे, चौकशी या सगळ्याची झाली पाहिजे। विरोधी पक्ष तशी मागणी करतायत। काय आहेत कॅगचे तशेरे, नेमकं काय म्हणायचंय आपण एक नजर टाकूयात, बघूयात। केंद्राच्या कर्जमाफी योजनेमधली ही अनियमितता आहे। कर्जमाफीची ही सगळी प्रकरणं होती बघा। 20,50,00,000 रुपयांचं कर्ज वाटप बिगर कृषी कामांसाठी 1564 शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी कर्जाचं वाटप। महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यात 40 बँक शाखांतून ही कर्जमाफी झाली होती। राज्यात एकूण 3994 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती। ऑडिटमध्ये निवडलेले पण प्रत्यक्षात लाभ न मिळालेले राज्यात 624 शेतकरी आहेत। कर्जमाफीची रक्कम जवळपास आपण बघतोय, महाराष्ट्रात पात्रतेपेक्षा अधिक लाभाची रक्कम ती पण आपण बघतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।